हॅलो फ्रेंड्स, टेस्टला एक नंबर आणि जाळीदार असा ढोकळा जर तुम्हाला बनवायचा आहे तर अशी रेसिपी पहा. तर सगळ्यात आधी 1 वाटी बेसन पीठ, अर्धा वाटी रवा, त्यामध्ये थोडंसं लिंबूसत्व, चवीनुसार मीठ, साखर हे सगळं मिश्रण एकत्रित करायचं. त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून असं फेटत राहायचं. एका साईडला कढई गरम करून घेतलेली आहे, त्यामध्ये पाणी टाकून असं स्टँड टाकून ठेवायचं. त्यानंतर तुम्ही बघू शकता जास्त घट्टसर आणि पातळ असं नको आहे आपल्याला, एकदम सैल असं पीठ तयार होईल असं पाणी टाकत टाकत फेटत राहायचं. त्यानंतर त्यामध्ये एक इनोची पुडी टाकायची किंवा तुम्ही बेकिंग सोडाही टाकू शकता. तर ते असं चांगलं फेटलं की लगेचच एका ताटाला तेल लावून घ्यायचं. त्यामध्ये सगळं मिश्रण ओतून द्यायचं आणि ते गरम कढईमध्ये ठेवून टाकायचं. त्यानंतर वरतून एखादी प्लेट वगैरे झाकून त्यावर काहीतरी ओझं ठेवायचं. त्यानंतर फोडणीसाठी जिरे, मोहरे, तिखट आणि कोथिंबीर टाकून अशी थोडंसं पाणी आणि साखर टाकून अशी फोडणी तयार करायची. ढोकळ्यावरती मस्त सोडायची. छान स्पॉन्जी असा ढोकळा होतो. चवीला पण एक नंबर होतो. सो नक्की ट्राय करा. थँक यू.